projector that will display all your presentation data on a big screen on the wall. ओके, फॉर एक्झाम्पल मी घेतलंय, जर समजा आपल्याला काय करायचं असेल, एखादं पीपीटी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन जर आपल्याला थाउजंड ऑफ पीपल समोर काय करायचं असेल, प्रेझेंट करायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला प्रोजेक्टरची जी गरज आहे तर ती कंपल्सरी लागणारच आहे. ओके, जेणेकरून थाउजंड ऑफ पीपलला सर्वांना जे काही प्रेझेंटेशन आपण देत आहोत तर त्याचा जो काही डेटा असेल तर तो डेटा एखाद्या बिग स्क्रीनवरती किंवा जे वॉल असणार आहे तर त्याच्यावरती काय ते शो व्हायला पाहिजे आणि सर्व लोकांना ते थाउजंड ऑफ पीपल्सना ते शो व्हायला पाहिजे, दिसायला पाहिजे. ओके, सो ह्यासाठी आपण काय करतोय, प्रोजेक्टरचा यूज जो आहे तो करू शकतो. तीच म्हणत ओके, ही मला पण तसं म्हणलं, मी म्हणलं कशाला फोडतो उगाच, फोडलं तो परत आपल्या सिलेबस मध्ये एक पॉइंट राहिला होता. माती भरताना ह्या बाजूने भरायची, ह्या बाजूनेच इनपुट डिव्हाइस मध्ये बघा, खाली काय लागत नाही मातीला भरावी. इनपुट डिव्हाइस मध्ये आपलं सेन्सर जो आहे तर तो एक पॉइंट राहिला होता. ओके, आउटपुट डिव्हाइस मध्ये एवढंच तुम्हाला काय केलंय, हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी डिव्हाइसेस मध्ये एवढं सांगितलेलं आहे. एक पॉइंट आपला इनपुट डिव्हाइस मधला राहिला होता, तो आज काय करूया, कंटिन्यू करूया. ओके, सो बघा इनपुट डिव्हाइस मध्ये आपलं ऑडिओ इनपुट डिव्हाइस झालं होतं, व्हिडिओ और इमेज इनपुट डिव्हाइस झालं होतं. फक्त आणि फक्त सेन्सर हा पॉइंट एक राहिलेला होता. ओके, मी लास्ट लेक्चर तुम्हाला सांगितलं होतं, तर तो काय करूया आपण आता घेऊया. ओके, सो बघा तेव्हा 2000 रुपये नव्हते. आमच्या आईला म्हणलेला देतो तुम्हाला, म्हणला पैसे तेव्हा टाकावा, हे लेवल तुकडे सेन्सर डिव्हाइस और त्याला आपण काय म्हणतोय, सिलेबस मध्ये तुम्हाला सेन्सर्स असा वर्ड यूज केलेला आहे. ओके, सेन्सर. सो सेन्सर डिव्हाइस बघा, सेन्सर इज अ इनपुट डिव्हाइस आहे. ओके, सो बघा सेन्सर डिव्हाइस इज अ टाइप ऑफ इनपुट डिव्हाइस which do some processing and generates output. The other meaning of sensor device is that it is a type of device which converts signal from one source of energy to the electrical domain. One the sensor example is a light dependent resistor, त्याला आपण LDR असं म्हणतोय. so बघा, the LDR, the resistance varies according to the light intensity. When the light intensity is more, the resistance is very less, and when the light intensity is less, the resistance value is high. Okay, so बघा सेन्सर असे डिव्हाइस आहे की सेन्सरच्या थ्रू आपण काय करू शकतो, सेन्सर जे आहे तर ते आपण इनपुट डिव्हाइस म्हणून काय करत असतो, कन्सिडर करत असतो. त्याच्या थ्रू काय होणार आहे, जे काही अराउंड इन्व्हायरमेंट आहे तर त्या इन्व्हायरमेंट वरती काय होत असतं, ते ऑपरेट होत असतं आणि ते जो काही अराउंडचा डेटा आहे तर तो इनपुट म्हणून काय करत असतो, घेत असतो आणि त्याच्या थ्रू जे काही आउटपुट जे आहे तर ते आउटपुट प्रोड्यूस करत असतं. त्याच्यावरती जे काही इनपुट घेतलेलं आहे त्याच्यावर प्रोसेस करून त्याच्या रिलेटेड आउटपुट जे आहे ते जनरेट करण्यासाठी आपण काय करतोय, सेन्सर डिव्हाइसचा किंवा सेन्सरचा यूज करतो, जेणेकरून त्याच्यामध्ये हे जे डिव्हाइस आहे किंवा सेन्सर जे आहे तर ते काय करत असतं, त्याचं जे काही सिग्नल आहे तर ते सिग्नल एका ह्याच्यातून दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय करत असतं, कन्वर्ट करण्याचं काम करत असतं. एक उदाहरण म्हणून काय घेतलेलं आहे, एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे LDR, लाईट डिपेंडंट रेजिस्टर म्हणून घेतलेला आहे. ह्याच्या थ्रू आपण जे काही आपली लाईट इंटेन्सिटी आहे तर ती कमी जास्त व्हॅरीज, ओके, तर ते चेक करण्यासाठी आपण काय करतोय, सेन्सर डिव्हाइसचा वापर करतोय. ओके, आता सेन्सर डिव्हाइसेस जे आहेत तर ते खूप टाईपचे आहेत, त्याच्यात आपण काही बघतोय, तर बघूया आपण टाइप्स ऑफ सेन्सर डिव्हाइसेस. तो बघा, there are various types of sensor that are used in daily uses, have different types of applications. The sensors are dependent on some physical phenomena like resistance, conduction, temperature, heat transfer, capacitance, etc. Okay, तर टाइप्स ऑफ सेन्सर जे आहेत तर ते खूप वेगळ्या प्रकारचे आहेत. आपल्या डेली युजेसमध्ये सेन्सर जे आहे तर ते आपण वेगळ्या डिफरंट ॲप्लिकेशनसाठी किंवा आपल्या डेली युजेससाठी आपण काय करू शकतो, सेन्सरचा वापर करत असतो. ओके, डायरेक्ट इनडायरेक्ट यूज करत असतो. तर बघा, फर्स्ट तुम्हाला दिलेलं आहे ते म्हणजे टेम्परेचर सेन्सर म्हणून घेतलेलं आहे. ओके, टेम्परेचर सेन्सर मध्ये बघा, as per the name, the temperature sensor is used to sense
the temperature sensor detects the temperature change. As the temperature changes, it belongs to the corresponding changes in voltage and resistance in temperature sensor. It can be used in mobile phones, computers, air conditioning system, automobiles, industry, and other sectors. There are various examples of temperature sensor like resistive temperature devices, thermostat, and integrated circuits. तर टेम्परेचर सेन्सर जे आहे तर ह्याचा वापर एखादं जे काही टेम्परेचर आपल्याला बघायचं असेल तर त्यासाठी आपण काय करतो, टेम्परेचर सेन्सरचा वापर करतोय. टेम्परेचर सेन्सर जे आहे तर ते काय करत असतं, तुमचं टेम्परेचर जे काही बदल होत आहे किंवा तापमानाचा जो काही बदल आहे तर तो नवीन आहे काय काउंट करण्यासाठी आपण टेम्परेचर सेन्सरचा वापर करतोय. त्याचबरोबर हे जे टेम्परेचर सेन्सर आहे हे आपण आपल्या फॉर एक्झाम्पल करून घेतलेलं आहे बघा, मोबाईल फोन मध्ये असेल, कॉम्प्युटर मध्ये असेल किंवा एसी सिस्टीम मध्ये किंवा ऑटोमोबाईल्स असेल किंवा जे काही अदर सेक्टर्स असतील किंवा इंडस्ट्री असतील तर त्याच्यामध्ये जे काही टेम्परेचर काउंट करायचं असेल किंवा ऑब्झर्व करायचं असेल तर त्यासाठी टेम्परेचर सेन्सरचा जो यूज आहे तर तो काय केला जातोय, यूज केला जातोय. त्याचबरोबर बघा वेरियस एक्झाम्पल तुम्हाला घेतलेले जेणेकरून तुम्ही रेजिस्टिव्ह टेम्परेचर डिव्हाइसेस किंवा जे काही तुमचा थर्मोस्टॅट असेल किंवा वेगळ्या प्रकारच्या आयसी आहे, ओके, ह्या आयसी मध्ये काय केलं जातं, हे जे टेम्परेचर सेन्सर आहे याचा आपण काय केला जातो, वापर केला जातो. ओके, जर आपण रेफ्रिजरेटरचं जर एक्झाम्पल घेतलं तर बघा तिथं पण जे काही कुलिंग सिस्टीम आहे तर ती कुलिंग सिस्टीम पलीकडे बाथरूम बरोबर प्रॉपर झाली, जे काय तुम्ही सेटिंग केलेली आहे तर त्यानुसार काय होणार आहे, ते स्टॉप होतंय. आपली इलेक्ट्रिसिटी जी आहे तर ती काय होत असते, रिड्यूस होत असते, की जेणेकरून आपलं जे काही एनर्जी आहे तर ते रिड्यूस यूज होत असते, जास्त प्रमाणामध्ये वापर होत नाही. सो असे भरपूर असे एक्झाम्पल आहेत की त्याच्यामध्ये टेम्परेचर सेन्सरचा जो आहे तर तो यूज केला जात असतो. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट वन इज प्रॉक्सिमिटी सेन्सर. चौकट पण ते आहे ते The proximity sensor is a non-contact type of sensor which is used to detect the object presence. This sensor is used to detect any touch with one object to another object. It can be used in a mobile phones or car parking sensor. The major use of proximity sensor is in the car parking system. In reverse parking of the car, the proximity sensor are majorly used. The technology used in proximity sensor is based on the Hall effect, ultrasonic, capacitive and optical. तर बघा प्रॉक्सिमिटी सेन्सर जो आहे तो कसा असणार आहे, नॉन कॉन्टॅक्ट टाईपचा एक सेन्सर आहे. त्याचा वापर जो आहे तर तो एखादा ऑब्जेक्ट डिटेक्ट करण्यासाठी, ओके, रिव्हर्स पार्किंग असेल कारची तर त्यावेळेस बघा तुम्हाला त्या कॅमेरामध्ये काय होत असतं, तुम्हाला शो होत असते की तुमचा जो काही बॅक साईडचा एखादा ऑब्जेक्ट आहे तर तो काय केला जातो, तिथं डिटेक्ट केला जातोय, एवढं डिस्टन्स आहे किंवा एवढं मीटर अंतर आहे, तुम्हाला तिथं काय होत असतं, शो होत असतं. सो ह्याचा दुसरं एक म्हणजे तर बघा आपण मोबाईल फोन मध्ये काय करत असतो, हा सेन्सर जो आहे तर तो यूज करत असतो. मोस्टली कार पार्किंग सिस्टीम साठी ह्या सेन्सरचा वापर जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये केला जातोय. त्याचबरोबर बघा ह्याच्यामध्ये ही जी काही ह्या सेन्सरची टेक्नॉलॉजी आहे हे कशावरती बेस्ड आहे तर तुमचं हॉल इफेक्ट, अल्ट्रासॉनिक आणि कॅपॅसिटिव्ह आणि त्याचबरोबर ऑप्टिकल ह्याच्यावरती ही टेक्नॉलॉजी जी काय आहे तर ती काय केलेली आहे, वापरलेली आहे, बेस्ड आहे. ओके, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट वन इज इन्फ्रारेड सेन्सर म्हणून घेतलेला आहे. ओके, सो बघा इन्फ्रारेड सेन्सर The infrared sensor is a type of light-based sensor that can be used for detecting any object. The infrared sensor worked as a proximity sensor in mobile phones. There are broadly two types of the infrared sensor. The first one is transmissive type infrared sensor and reflective type infrared sensor.
The transmittive infrared sensor is used पन्नास when there is a need for detecting any movement in between object. It is placed in between the object and when something passes between object, transmitted sensor detect that activity and inform about that activity. On the other hand, बघा, reflective type sensor, when there is a something placed in front of a reflective sensor, it detect that activity and inform information about that activity. So इन्फ्रारेड सेन्सर जो आहे तर तो एक कसा असणार तर हा लाईट बेस्ड सेन्सर आहे आणि त्याच्या थ्रू इन्फ्रारेड थ्रू काय करतोय मी एखादा जर आपल्याला ऑब्जेक्ट हा डिटेक्ट करायचा असेल तर त्यासाठी आपण इन्फ्रारेड सेन्सरचा यूज करतोय. ज्या पद्धतीने आपण बघा बघितल्याप्रमाणे इन्फ्रारेड सेन्सर किंवा इन्फ्रारेड जे आहे तर ते आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा काय असतं यूज आपण करत असतोय. ओके, जर आता लेटेस्ट मोबाईल आहे त्याच्यामध्ये इन्फ्रारेड नाही, परंतु जर आपण नोकिया 6600 जर एक फॉर एक्झाम्पल म्हणून देतोय तर त्याच्यामध्ये इन्फ्रारेड हे जे आहे तर ते काय केलं होतं ते सेन्सर जे आहे तर तिथं दिलं होतं नोकिया 6600. सो बघा इन्फ्रारेड सेन्सरचे तुम्हाला दोन टाईप दिलेले आहेत. तर एक म्हणजे तुमचं ट्रान्समिटिव्ह आणि सेकंड वन इज रिफ्लेक्टिव्ह असे दोन प्रकारचे काय केलेले आहेत तुम्हाला इन्फ्रारेड सेन्सर जे आहे ते प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याचबरोबर बघा ट्रान्समिटिव्ह इन्फ्रारेड जे आहे तर त्याचा ची गरज किंवा त्याचा यूज जो आहे तर तो काय करत होता ज्यावेळेस दोन ऑब्जेक्ट मध्ये जी काही मुवमेंट आहे तर ती मुवमेंट आपल्याला जर डिटेक्ट करायची असेल तर त्या ठिकाणी त्या दोन ऑब्जेक्टच्या मध्ये आपण काय करू शकतो हे जे काही मुवमेंट आहे ती जर मेजर करायची असेल तर त्यासाठी आपण काय करू शकतो ट्रान्समिटिव्ह इन्फ्रारेड सेन्सरचा वापर करत होतो. त्याचबरोबर बघा रिफ्लेक्टिव्ह सेन्सर हे पण एक सेन्सरचं टाईप आहे. ह्याच्यामध्ये आपण जी काही ऍक्टिव्हिटी आहे किंवा जी काही आपल्याला इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आहे तर त्या एखाद्या ठिकाणावर तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो त्याच्या समोर ह्या प्रकारचं जे काही सेन्सर आहे ते ठेवून त्याच्या थ्रू आपण ते काय करू शकतो इन्फॉर्मेशन किंवा ऍक्टिव्हिटी जी आहे तर ते डिटेक्ट करू शकतो. हा मी तुम्हाला इथं काय केलेलं आहे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन बघा लाईट डिटेक्टर सेन्सर म्हणून घेतलेला आहे. तर बघा लाईट डिटेक्टर सेन्सर काय सांगतंय as the name suggests, the light detector sensor is used to detect the intensity of light. This type of sensor is used to convert light energy into the electric energy. The light detector sensor are capable of detecting UV light or ultraviolet light, visible light, infrared light, etc. हे जे लाईट डिटेक्टर सेन्सर हा जो आहे तर तो आपण जे काही या लाईटची इंटेन्सिटी जर आपल्याला डिटेक्ट करायची असेल तर त्यासाठी लाईट डिटेक्टर सेन्सरचा वापर केला जातोय. ह्या टाईपचा जो सेन्सर आहे तर तो काय करत असतो तुमचं लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन हे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करण्याचं काम करत असतं. ह्या टाईपचा सेन्सर जो आहे तर तो कॅपेबल कशासाठी असणार आहे जे काही अल्ट्राव्हायोलेट लाईट आहे तर ते डिटेक्ट करण्यासाठी किंवा त्याचबरोबर विजिबल लाईट डिटेक्ट करण्यासाठी इन्फ्रारेड लाईट डिटेक्ट करण्यासाठी लाईट डिटेक्टर सेन्सरचा वापर हा केला जातो. नाव नेक्स्ट वन बघा स्मोक डिटेक्टर सेन्सर म्हणून आहे. सो द स्मोक detector sensor is a smoke detecting device that detects smoke and fire. It is mainly used in home, school, industry and offices. This device is vastly used and very important as it can be used to detect a fire and reduce the risk of an accident. When the sensor detects the smoke, it immediately raises the alarm and alert everybody so that appropriate action can be taken within the time. ओके, सो बघा स्मोक डिटेक्टर सेन्सर जो आहे तर तो अशा प्रकारचं डिव्हाइस आहे किंवा सेन्सर आहे तर तो काय करत असतो जिथं
स्मोक असेल किंवा जे काही फायर असेल, ओके, तर ते डिटेक्ट करण्याचं काम गुटुड हा सेन्सर करत असतो. त्याचा वापर जो आहे तो मोस्टली काय केला जातो एखाद्या होम मध्ये, स्कूल मध्ये, त्याच्यानंतर इंडस्ट्रीमध्ये, ऑफिसेस मध्ये, हॉटेलमध्ये, दुसरा त्याच्यानंतर हॉस्पिटल मध्ये, ओके, जेणेकरून त्या ठिकाणी एखादा फायर डिटेक्ट झाला असेल किंवा एखाद्या ठिकाणी जर आपल्याला धूर जर दिसत असेल तर त्या ठिकाणी काय करतो हा सेन्सर जो आहे तो ऑटोमॅटिक डिटेक्ट करतो आणि त्याच्या थ्रू काय होऊ शकतो इमिडिएटली अलार्म जो आहे तो काय होत असतो रेज होत असतो आणि जे काही तिथले पीपल्स असतील तर त्या पीपलला काय होत असतं अलर्ट होऊ शकतं जेणेकरून हा सेन्सर जर आपण तिथं फिक्स केला असेल तर त्यानुसार काय होणार आहे आणलंय जे काही पीपल्स बिना असतील तर त्या खुशीचं आहे. पीपल्सला एव्हरीबडीला काय होणार आहे मी तिथं नसते की. तर ते एक अलर्ट होऊ शकतो आणि त्यावेळेस दिवसानं मी ऑटोमॅटिकली माझं जी काही खुशीचं ऍक्शन आहे, असेल डोळे तर ती लई ऍक्शन लागले. त्या टाइमामध्ये काय होऊ शकते नाही घेतली जाऊ शकते. ओके, माझं घेऊन सो जा. त्यासाठी आपण काय करतोय स्मोक डिटेक्टर सेन्सरचा वापर जो आहे तो केला जाऊ शकतोय. ओके, एकदम पलीकडल्या सो एवढेच तुम्हाला काय केले आहे त्याच्यामध्ये सेन्सर मध्ये सांगितलेलं आहे. लय वर पडतंय ती आणि त्याची पानं पण कशी असते ती काटा असल्याने अं. हम्म. शिवाय झाली आई रोज ते असं खाल्लंय शाडसनी हा खाते ती बिरोड फुटला बिरड पडते ही काढ की कोणा डोक्या बिक्यात पडा काय कडपर्यंत झाला त्या ह्याच्यापर्यंत झालं अजून कडून न्याला का लांब न्याला वावरात भाऊ काय पाणी जात नाही रोज गेल्यावर